एकदा पार्वती देवी स्नानासाठी जात होती. तिला दरवाजावर कोणीतरी राखण करावी असे वाटले, म्हणून तिने आपल्या अंगावरील उठण्याच्या मातीपासून एक सुंदर मुलगा तयार केला आणि त्याला प्राण दिले. तू माझा मुलगा आहेस, ती म्हणाली. मी आत असताना कुणालाही आत येऊ देऊ नकोस. तो मुलगा म्हणजेच पुढे प्रसिद्ध झालेला गणपती. थोड्याच वेळात शिवभगवान तिथे आले. त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला, पण त्या मुलाने त्यांना अडवले. आईने सांगितलं आहे, कुणालाही आत सोडायचं नाही, तो ठामपणे म्हणाला. शिवांना राग आला. देवदेवतांनीही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो आपल्या आईच्या आज्ञेवर ठाम राहिला. शेवटी रागाच्या भरात शिवांनी त्याचे मस्तक उडवले. आवाज ऐकून पार्वती बाहेर आली. तिने हे पाहताच ती खूप दुःखी झाली आणि रागावली. तिच्या रागामुळे सृष्टी थरथर कापू लागली. शिवांना आपली चूक कळली. त्यांनी ताबडतोब आपल्या गणांना सांगितले, उत्तर दिशेला जाऊन जो पहिला प्राणी दिसेल त्याचे मस्तक घेऊन या. गणांना हत्ती दिसला. त्यांनी हत्तीचे मस्तक आणले. शिवांनी ते त्या मुलाच्या धडाला जोडले आणि त्याला पुन्हा जीवदान दिले. पार्वती आनंदी झाली. शिवांनी जाहीर केले, हा माझा आणि पार्वतीचा पुत्र आहे. याला सर्व देवांमध्ये प्रथम पूजेचा मान मिळेल. त्या दिवसापासून गणपतीला विघ्नहर्ता आणि प्रथम पूज्य मानले जाते. शिकवण आईवडिलांचे ऐकणे, कर्तव्यनिष्ठा आणि क्षमा यांचे महत्त्व या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच